आदरणीय मीनाथ पांडे साहेब यांच्या दशकऱ्याच्या निमित्ताने उपस्थित पांडे परिवारावरती खऱ्या अर्थाने प्रेम करणारे उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने पांडे साहेबांच्याबद्दल बोलत असताना सहज सगळ्यांची भाषणं सुरू होती आणि भाषणं सुरू होत असताना पांडे साहेब या ठिकाणी तालुक्यातील विकास कामांमध्ये या ठिकाणी कसे एक कुशाग्र बुद्धीचे म्हणून वक्ते असेल, त्याचबरोबर या ठिकाणी एक सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याकरमी त्यांची बुद्धीची तत्परता कशी असेल, ही सर्व गोष्टींची भाषणं या ठिकाणी झालेली आहेत। माझ्यासारख्याने बोलत असताना जरूर या ठिकाणी सांगितलं पाहिजे का मी पाहिलेली पांडे साहेब, माझी आणि पांडे साहेबांची भेट म्हणायला झालं तरी चालेल। मी लहान होतो, शाळेला असताना या ठिकाणी एका लग्नाच्या निमित्ताने शिर्डीला गेलेलो होतो। त्यावेळेस पिचड साहेब आमदार होते आणि आमदार म्हणून त्यांना एक महामंडळाकडून एक गाडी भेटलेली होती। त्या गाडीमधून आम्ही सर्वजण कुटुंब आणि 2 कार्यकर्ते बरोबर होते, ते लग्नाला गेलो होतो। लग्न होतं शिर्डीला आणि साईबाबा मंदिराच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी आता जी काही बरीचशी डेव्हलपमेंट झाली, त्या डेव्हलपमेंट झालेल्या ठिकाणी ते लग्न होतं। कुंभेफळ गावचं गाव, आपलं सगळं कुंभेफळ गाव त्या लग्नाला त्या ठिकाणी उपस्थित होतं। गेलो, लग्न केलं। लग्न झाल्यानंतर नवरदेव म्हणून पाहिलं तर पांडे साहेब त्या ठिकाणी नवरदेवाच्या रूपात त्या ठिकाणी होते आणि तिथून साहेबांनी आम्ही गाडीतून परत येत असताना त्या ठिकाणी साहेबांनी विचारलं, अरे मीनाथ तुम्ही कसे येणार आहे? तर म्हणे वराड आमचं ट्रक म्हणे आलं, ट्रकनीच आम्ही नवरदेव येणार आहे। साहेब म्हणे तू थांब, मी तुला गाडी पाठवतो। आम्हाला राजूरला गाडी सोडली आणि त्यावेळेचे आमचे हांडे काका होते, त्या हांडे काका घेऊन ती गाडी घेऊन पांडे साहेबांना त्या ठिकाणी ती नवरदेव नवरी आणण्यासाठी या ठिकाणी गेले, अरुणा काकींना या ठिकाणी आणण्यासाठी गेले। राजकीय क्षेत्रात सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु मी पांडे साहेबांच्या बद्दलची त्यांची कुटुंब वत्सलता ही जरूर या ठिकाणी सांगणार आहे। राजकारणामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं का दिवस रात्र या ठिकाणी पांडे साहेब जो अडलेला असेल, नडलेला असेल, त्याच्या कामासाठी असतील, त्याचबरोबर या ठिकाणी विकासाच्या कामासाठी असतील, हे पांडेसाहेब नेहमी त्यांचा वेळ देणारे पांडेसाहेब हे सकाळपासून कुठं नगरला निघायचं तर एस टीने निघायचं। मुंबईचे काही कामं असतील तर त्या ठिकाणी सकाळीच एस टीने, पहाटेच्या एस टीने, सकाळची 4:30ची जी कसार आहे त्या 4च्या कसाऱ्याने या ठिकाणी अकोल्याहून बसायचं, मुंबईला पोहोचायचं। मुंबईला आल्यानंतर मंत्रालयातील कामं असतील ती करायची, वेळप्रसंगी थांबायची वेळ असेल तर साहेबांच्या निवासला थांबायचं आणि जे तालुक्यातील प्रश्न असतील ते प्रश्न सोडून घ्यायची भूमिका सातत्याने ठेवली होती। परंतु त्याचबरोबरीने दुसरीकडे पाहिल्यानंतर जे पांडेसाहेब पूर्णपणे या ठिकाणी समाजासाठी देत होते, परंतु अरुणा काकींसाठी त्या ठिकाणी वेळ अल्पसा असेल कदाचित या ठिकाणी ही गोष्ट होती। बबलू असेल, प्रियंकाताई असतील, यांच्यासाठी देखील कुटुंबाला देणारा वेळ कदाचित खूप कमी असेल, परंतु काही गोष्टी आहेत त्याच्यातल्या का ज्यावेळेस मी पाहिलं की प्रियंका दिदी या ठिकाणी कॉलेजला या ठिकाणी मुंबईला ॲडमिशन झालं आणि चांगल्या पद्धतीने तिचा नंबर लागला। या गावामध्येच त्यांनी एक सत्कार या ठिकाणी आयोजित केला की सत्कार याच्याकरता की एक उच्च पदावरती आणि चांगल्या शिकलेली माझी कन्या, त्यांना त्या प्रियंका दिदीचा खूप काही अभिमान होता। त्यानंतर आम्ही बघतो की बबलूचं लग्न झालं असेल, प्रियंका दिदीचं लग्न झालं असेल आणि नातू म्हणून त्यांना नातू झाला, तर नातू आजारी पडल्यानंतर सातत्याने किमान दररोज त्या ठिकाणी जायचे, लोणीला त्या ठिकाणी जायचे, लोणीला नातवाला भेटायचे आणि नातवाला भेटून त्या ठिकाणी परत दुसऱ्या दिवशी परत घरी या ठिकाणी यायचे। एक कुटुंब वात्सल्य म्हणतो तसं अतिशय भावनाप्रधान या ठिकाणी पांडेसाहेब पाहिले होते। अरुणा काकी या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे का लग्न झाल्यानंतर आपण समाजामध्ये त्या काळची परिस्थिती वेगळी होती की महिलांना पुढं काढलं तर वेगळं काहीतरी मानलं जायचं, परंतु पांडे साहेबांना या ठिकाणी माहिती होतं की अरुणा काकी चांगल्या गायिका आहेत, त्यांना गायनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी त्यांची एक गायनाची फीत देखील तयार केली आणि त्या सर्व भक्तिभावाच्या गाणं जे होते त्या भक्तिभावांच्या गाण्याची जी काही रिलीज होती ती साईबाबाच्या चरणी या ठिकाणी समर्पित देखील केली। साईबाबा संस्थांचं त्यांना या ठिकाणी सदस्य करण्यात आलं होतं, परंतु काही कालावधीमध्ये काही कोर्ट केसेस असल्यामुळे त्या ठिकाणी अल्प क्षणाचा तो आनंद या ठिकाणी राहिला। अनेक पदांवरती
पांडेसाहेबांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दूध संघ असेल, कारखाना असेल, मार्केट कमिटी असतील, या सर्व काय याच्यामध्ये अतिशय जातीने हिरिरीने भाग घेतला आणि या तालुक्याचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची भूमिका त्यावेळेस सातत्याने घेतली. आज पांडेसाहेबांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने खूप मोठं दुःख सर्वांवरती पसरलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का शोककुल पांडे परिवार देखील आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत. मी पांडेसाहेबांच्या बद्दल या ठिकाणी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून पांडेसाहेबांच्या कुटुंबियांचं जे दुःख आहे ते दुःख कमी करण्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.